वाटते की राज्याची परिस्थिती खूप हलाखीची बिकट आहे. कर्ज आपण काढतोय, कर्जाचे आकडे धोक्याच्या पातळीपर्यंत नाहीत असं सरकार आम्हाला सांगतंय, परंतु दरवर्षी कर्ज वाढत चालले, व्याज वाढत चाललेलं आहे, कर्जाचे हप्ते वाढत चाललेले आहेत आणि विकास काम म्हणजे महत्वाच्या गोष्टी आहेत, शिक्षण, आरोग्यासारख्या, संशोधनासारख्या, सामाजिक सुरक्षेसारख्या त्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष होत चाललेलं आहे. आणि कॉन्ट्रॅक्ट म्हणजे पायाभूत सुविधा म्हणजे दुसरी बाजू असते जी कोणाला लक्षात येत नाही. त्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट देता येतात, त्यामध्ये कमिशन खाता येतं. त्यामुळे कमिशन खाणाऱ्याची जी फौजच्या फौज या सरकारने निर्माण केलेली आहे. आणि महाराष्ट्रामध्ये नवी गुंतवणूक येत नाही याचं कारण महाराष्ट्रामध्ये हे खंडणीखोरांचं राज्य आहे असं चित्र निर्माण झालेलं आहे. त्यामुळं म्हणून मी अर्थसंकल्पाला एक विजनलेस अर्थसंकल्प असं म्हटलेलं आहे. दृष्टी नसलेला अर्थसंकल्प आहे. नुसतं नेहमीसारखं आकडेमोड करून आकडे मागच्या आकडे ज्या ठिकाणी वाढवून दाखवलेले आहे त्यामध्ये नवी दिशा द्यायचा काही प्रयत्न. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.